तो एका शाळेत निघून लागला. मला खूप भूक लागली त्याची. मी बघा उसाची भाजी खातोय आणि थोडी एक पोळी उरलेली जेवण करतो. मला पिक्चर बघतोय बघा. आवट्यात लागली आत्ता चालू. तो आता जेवण झालेलं आहे. आता अभ्यास करून मला अभ्यास नाही करते बघा. मराठीचा अभ्यास आहे बघा. तिसरा पाठ आहे बघा. एवढे लिहायचं आहे. इथपर्यंत माझं इथपर्यंत झालेलं आहे. आता फक्त हे एवढं लिहायचं आहे. आता लिहून टाका. मी झोपून गेला आणि जेवण झालेलं आता अंघोळ झोपायचं डायरेक्ट. हे काय आता मी झोपलो होतो. आज झोपून चालू सुटलो. अच्छा आता तिथं गजते बाथरूमला गेलो. बाथरूम करून लागलं बघा. चहा आणि पाव खाल्ला थोडासा. शाळेमध्ये जाईल आंघोळ करेल. आज शाळेचे कपडे घालून जायला पडते. मग शाळेचे कपडे दाखवणार. मग शाळेचे कपडे आता जेवतोय काय मी. आता शाळेला टाइम होईल. आता जेवतोय. मग आंघोळ करून शाळेचे कपडे घालेल. आता जेवायला बघा खिचडी केली माझ्या मम्मीने. माझी मम्मी जाते ना शेतामध्ये काम करायला. मग टाइम नव्हता मग खिचडी टाकून दिली खायला. हे काय आता मी शाळेसाठी तयार होऊन गेलेली आहे. तुम्हाला म्हणजे आता कपडे तुम्हाला दाखवतो माझे कपडे. तुम्ही बघतो का माझे कपडे असते बघा. शाळेचे कपडे मला हे 500 रुपयाला होते. मी शाळेतून घेत होते. आता 600 रुपयाला ड्रेस होऊन गेलेले. तर आमचा आता ID कार्ड बनवायचं. मला माझं मार्केट मी थोड्या वेळानंतर शाळेतून आल्या दाखवायचे घेऊन गेले पुस्तक. हे काय आता बघू तर शाळेमध्ये निघून लागलेलो आहे. बाहेर पाऊस पडतोय बघा. आता जेवण करतोय बघा. डाळ भात आहे पोळी आहे. पाऊस पडलेला आपण बघतोच आहे बघा. तिकडे माझी मम्मी झोपलेली. तर बाहेर काय बोलत मला कळत आहे. माझ्या बरं वाटतं. माझ्या थंड थंड पाऊस पडला. आता तर काही फ्रीजमध्ये बाटल्या होत नाही. बाटल्या गरम बिरम होत नाही. मस्त घरात झोपत पण बघू शकता किती भारी. शाळेतून लागलेलं. आज सकाळी शाळा होती ना. मग उद्या सुट्टी राहणार. उद्या मजा येईल.